अथ दुर्गा सप्तशती अध्याय 12 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे विद्युल्लते समान रूप सिंहवासिनी त्रिनेत्र खडगढाल पाशचक्र हाती धरिले जियेने माथी शोभे चंद्रकोर रूप दिसे भयंकर सर्व देवांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे हाती ढाल तलवार घेऊन कन्या सभोवार युद्धा लागी तत्पर अंगी विभूती जियेच्या दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी ललिता राजेश्वरी वर देतसे ग्रंथाला म्हणे या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठण करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन मी निश्चय पूर्ण ग्रंथ करता पठण त्यांचे होईल कल्याण इह सौख्य परत्र साधन होईल जाणा निश्चय मधुकैटभाचा संहार मी वदिला महिषासुर शुंभ निशुंभ असुर कैसे वदिले रणा माझी या प्रसंगाचे पठण जे करती भक्तजन त्यांचे मनोरथ पुरविन वरदान देईन मी त्यांते ग्रहपीडा न बाधती पापे त्यासी न लागती दूर संकटे होती पठन मात्रे ग्रंथाच्या दारिद्र्य जाई पळोन नष्ट होई अज्ञान प्राप्त होती सद्गुण पठन मात्रे ग्रंथाच्या शतपाठ करिता पूर्ण अपार लाभे पुण्य होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या सहस्राणी एकशत इतुके पाठ जो करीत प्रसन्न होऊनी त्या प्रत ध्यानी दर्शन देईन मी अष्टमी चतुर्दशी नवमी पठण करावे या दिनी पाप सर्व जळोन जाईल जाणा निश्चये सदैव माझे भक्त राहतील आनंदात विरह दुःख कधी न होत मम भक्तांसी निश्चये त्यासी नाही शत्रुभय त्यासी नाही राजभय शस्त्रास्त्र अग्निभय त्यासी नाही निश्चये त्यासी नाही चोरभय मार्गी नाही लुटभय जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूंनी सर्वदा त्यासी नाही जलभय त्यासी नाही अरण्यभय व्याघ्र सर्प विषभय त्यास नाही त्यासी निश्चये म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथ पठण राहावे करीत स्वये दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणूनिया परम कल्याणकारक ग्रंथ त्रिविधता पाते हारित रोग व्याधी समस्त पठण मात्रे नष्ट होती ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठण होत तेथे राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगतसे ज्या गृही ग्रंथ पठण मी तेथे राही जाण सर्व विपत्ती निवारीन सुखी ठेवीन भक्तांसी भक्तिदान होम हवन मज करती जे समर्पण त्यावरी संतोष होण वरदान त्याते देईन मी शारदीय नवरात्रात जे भक्तीने पठन करीत आपदांतून मुक्त होत सर्व बाजूंनी सर्वदा माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम मनुष्य निर्भय होऊन सुखी होईल सर्वदा या ग्रंथाचे पठण करीत शत्रू त्यांचे नष्ट होत सुख सर्व होई प्राप्त पठण मात्रे ग्रंथाच्या अशांत मने होती शांत दुःस्वप्ने त्यासी न बाधत पीडा सर्व ग्रह त्यजित पठण मात्रे नष्ट होती बालका ते बालग्रहण पीडित मैत्री राहे अतुट सौजन्य वाढे सर्वत्र ऐसे महात्म्य ग्रंथाचे पिशाच राक्षसभूत पठन मात्रे पळून जात सर्व आपदा होती शांत पठन मात्रे ग्रंथाच्या एक वर्ष देवता पूजन एक वर्षा करिता दान जे फळ होई निर्माण ग्रंथ पठणे ते मिळे एकदा करिता श्रवण पाप जाई जळून देवी आरोग्य प्रदान करी त्या भक्तांसी निश्चये रात्री सुक्त देवी सुक्त नारायणी स्तुती महाख्यात या स्तोत्राते जो पठण करीत त्या सवे राही मी सदा त्यासी नाही व्याघ्र भय त्यासी नाही शत्रुभय सिंह गज सर्प भय नाही त्यासी सर्वदा नाही त्यासी राजभय नाही त्यासी चोर भय नाही त्यासी युद्ध भय रक्षित्या ते सर्वदा कोणी बैसोनी नावेत महासागरी प्रयाण करीत पडे चक्रवातात नाव बुडो लागतसे
अथवा भयंकर युद्धात शस्त्रप्रहार होत, पिशाच बाधेने पीडित, महाव्यथेने पीडितसे. ऐसे काही असो कारण, करावे या ग्रंथाचे स्मरण. विपत्ती कितीही महान, सुटे भक्त त्यातुनिया. करिता फक्त स्मरण, विपत्ती पळती जाण. शत्रू आणि जीव हिस्त्र, पळती पाहुणी भक्तांते. ऐसे ग्रंथासी वरदान, देई दुर्गा चंडिका जाण. आणि पावे अंतर्धान, हिमालया माझारे. निर्भय होऊनी समस्त, देव आपुले कार्य करीत. पृथ्वी झाली शांत, यज्ञ यागे करोनिया. रणांगणी जे पळत, उरले असुर जे असत. ते पाताळी लपत, जाऊनी राहती तेथवरी. ऋषी म्हणे नृपासी, भगवती जगदंबा परियेसी. जगत रक्षणा कारणासी, पुन्हा पुन्हा प्रकटतसे. हे विश्व तिच्या आधीन, ती करे विश्व निर्माण. भक्ता सुख समाधान, देवोन सुखी ठेवितसे. प्रलय काळ जव होत, महाकाली प्रकटत. विश्व संहार करीत, ऐसे महात्म्य दुर्गेचे. वाढता पापाचा भार, तीच करीतसे संहार. विश्व व्यापुणी सर्वत्र, खेळ खेळी जगदंबा. मनुष्य वर्तता सात्विक, देई सौभाग्य तयाप्रत. अहंकार गर्व करीत, दारिद्र्य पाठी लावितसे. ऐसी दुर्गा परमेश्वरी, प्रकटली जाणा भूवरी. ती ते पूजिता सत्वरी, सौख्य प्राप्ती होतसे. मार्कंडेय पुराण, सावर्णिक मन्वंतर जाण. देवी महात्मे फलश्रुती पूर्ण, द्वादशोऽध्याय गोडहा. स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय 12 समाप्त.